भुंजे गावाजवळ कारची ट्रकला पाठीमागून धडक, दोघे जण गंभीर जखमी। दिनांक 15 मे 2024 रोजी दुपारी 4:30 वाजण्याच्या सुमारास सोलापूर पुणे महामार्गावर भुंजे गावाजवळ पुण्यावरून आष्टी तालुका मोहोळ येथे जात असताना ओव्हरटेक करताना एका बलेनो कार क्रमांक MH14 JX 9017 ने एका ट्रक क्रमांक GJ 12BZ 6096 ला पाठीमागून जोरदार धडक देऊन झालेल्या अपघातात बलेनो कार चालक आणि समोरच्या सीटवर बसलेली महिला डोक्यात मार लागून गंभीर जखमी झालेली असून जखमी व्यक्तींना वरवडे टोलनाका येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे यांनी टेंभुर्णी येथील खासगी रुग्णालयात पुढील उपचारासाठी तात्काळ दाखल केले असून या अपघाताची तीव्रता एवढी जास्त होती की बलेनो कार ही ट्रकच्या मागील बाजूस अडकून पडली होती। त्या कारला वरवडे टोलनाका येथील क्रेनच्या मदतीने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली। सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक श्री उमेश भोसले, ग्रस्ती वाहन चालक श्री अभिजित गुजरे, सहाय्यक श्री नवनाथ मोरे, क्रेन चालक अंकुश कुमार, रुग्णवाहिका पथक, मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री भारत रोकडे साहेब PSI आणि त्यांचे कर्मचारी साहेब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना मदत केली। अपघातात जखमी झालेली व्यक्ती हे आष्टी तालुका मोहोळ येथील रहिवासी आहेत। सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबोळी साहेब PSI आणि श्री माळी साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री उमेश भोसले साहेब यांनी दिली आहे।